Good morning dear student, welcome to beautiful world of BIB. किंगडम ॲनिमलिया मध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे फायलम डिस्कस करतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम मोलुस्का पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट फायलम पाहूया, फायलम इकायनोडर्मॅटा. ओके, तर नेक्स्ट फायलम आहे फायलम इकायनोडर्मॅटा. तुम्ही सिक्वेन्शियली नंबर टाकायचा आहे. फायलम इकायनोडर्मॅटा. याच्या नावावरून याची बॉडी कशी आहे हे आपल्या लक्षात येतं बाळांनो. फायलम इकायनोडर्मॅटामध्ये आपण असं म्हणतो की याचा जो मीनिंग आहे, फर्स्ट आपण पाहूया की व्हॉट इज द मीनिंग ऑफ. याची जर आपण बॉडी पाहिली, बॉडी, तर बॉडी आपल्याला लक्षात येते याच्या मीनिंगवरून की इथं जो वर्ड आहे इकायनो, इकायनो याचा अर्थ आहे स्पायनी आणि डर्मॅटा याचा अर्थ आहे स्किन. डर्मॅटा याचा अर्थ आहे स्किन. म्हणजे असे ऑर्गॅनिझम आहेत, हे असे ॲनिमल्स आहेत ज्यांच्या कशी आहे, स्पायनी स्किन आहे. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यांचं जर आपण एंडोस्केलेटन पाहिलं, एंडोस्केलेटन कन्सिस्ट ऑफ कॅल्कॅरियस ऑसिकल्स, कॅल्कॅरियस ऑसिकल्स, which means कॅल्कॅरियस ऑसिकल जे असतात ते तयार झालेले असतात कॅल्शियम कार्बोनेट पासून. आणि म्हणून आपण यांची जी बॉडी आहे, तर या बॉडीला आपण म्हणतो स्पायनी बॉडी यांची प्रेझेंट असते. कशी बॉडी आहे, स्पायनी बॉडी आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बॉडीबद्दल सांगतो इथं मी. बॉडी कशी आहे, तर यांच्यामध्ये हा वर्ड इकायनो याचा अर्थ आहे स्पायनी आणि डर्मॅटा म्हणजे स्किन. स्पायनी स्किन यांच्यामध्ये प्रेझेंट असते. यांच्यामध्ये जे एंडोस्केलेटल असतं ते कशापासून तयार झालं असतं, तर ते कॅल्कॅरियस ऑसिकल्सपासून तयार झालेलं असतं. आणि म्हणून आपण यांची बॉडी कशी आहे, स्पायनी बॉडी आहे, अशी लक्षात ठेवायचे. म्हणजे स्पायनी बॉडी म्हणजे काय, तर आता मी थोडं अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्याची डायग्राम काढून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसरा पॉईंट मी घेतो बाळांनो यांच्या हॅबिटेटबद्दल. कुठं प्रेझेंट असतात हे, तर लक्षात ठेवायचं हॅबिटेटबद्दल आपण सांगतो की हे मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचं हॅबिटेट काय आहे, ॲक्वॅटिक आहे, ॲक्वॅटिक आहे. अँड मोस्टली किंवा एक्सक्लुझिव्हली म्हटलं तरी चालेल, मोस्टली कसे आहेत तर हे मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवायचं, मी ब्रॅकेटमध्ये लिहितो ऑल मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट यानंतर हॅबिटेट नंतर पुढचा पॉईंट आपण घेऊ. यांच्यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. नेक्स्ट यांच्यामध्ये जर आपण सिमेट्री पाहिली कशी प्रेझेंट आहे, तर बाळांनो यांच्यामध्ये सिमेट्री, यांच्यामध्ये जर आपण अडल्ट घेतला, अडल्ट, तर हा अडल्ट रेडियल सिमेट्री दाखवतो, रेडियल सिमेट्री दाखवतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि जर आपण यांचा लार्वा पाहिला, लार्वा, तर हा बायलॅटरल सिमेट्री दाखवतो. लक्षात ठेवायचं, लार्वे जी प्रेझेंट असतात यांचे हे काय दाखवतात, बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. यस, फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. ओके, दीज आर द जनरल पॉईंट्स. लक्षात येते सर्वांना. सिमेट्री कशी आहे, अडल्टमध्ये रेडियल सिमेट्री आहे आणि लार्वा जो आहे तो बायलॅटरल सिमेट्री दाखवतो. रेडियल सिमेट्री म्हणजे एनी प्लेनमधून त्याला कट केलं तर इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड होतो. बायलॅटरलमध्ये एकाच प्लेनमधून कट करावं लागेल, त्यावेळेस तो दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड होईल. लक्षात येते. नेक्स्ट पॉईंट. आता यानंतर आपण काय पाहिली, सिमेट्री पाहिली. सिमेट्री नंतर नेक्स्ट पॉईंट मी घेतो, यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट आहे का. सिलोम जर प्रेझेंट तर यस, दीज आर द सिलोमेट ॲनिमल्स, म्हणजे सिलोम प्रेझेंट आहे.
प्रेझेंट आहे, म्हणजे कसं आपण म्हणू यांना आपण सिलोमेट कन्सिडर करतो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर किती जर्म लेयर प्रेझेंट आहेत? जर्म लेयर, तर बाळांनो यांच्यामध्ये 3ही जर्म लेयर डेव्हलप झालेले आहेत, म्हणजे हे ऑर्गॅनिझम ट्रिप्लोब्लास्टिक असतात, लक्षात ठेवायचे. कसे आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, लक्षात ठेवायचे, म्हणजे 3ही लेयर यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट आपण पुढचं पाहू की यांच्यामध्ये सेगमेंटेशन प्रेझेंट आहे का? तर बाळांनो यांची बॉडी नॉन सेगमेंटेड असते, म्हणजे सेगमेंटेशन ॲब्सेंट आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सेगमेंटेशन ॲब्सेंट असतं यांच्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. 8 पॉईंट एकदा परत सांगतोय. फायलम इकायनोडर्मॅटा, याच्यामध्ये इकायनोचा अर्थ आहे स्पायनी आणि डर्मॅटाचा अर्थ आहे स्किन, म्हणजे यांच्या बॉडीवर स्पायनी स्किन असते, म्हणजे ती कॅल्कॅरियस ऑसिकल्सपासून तयार झाली असते. आणि कॅल्कॅरियस ऑसिकल, जिथं कॅल्कॅरियस शब्द येतो तिथं कॅल्शियम कार्बोनेटपासून हे स्ट्रक्चर तयार झालेले असतात. हॅबिटेट हे ॲक्वॅटिक हॅबिटेट आहे, मोस्टली मराईन आहेत, म्हणजे ऑल मेंबर हे मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जर आपण पाहिलं तर ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सिमेट्री, अडल्टमध्ये रेडियल सिमेट्री असते आणि लार्वामध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट असते. याच सोबत सिलोम जर पाहिला तर यांच्या बॉडीमध्ये सिलोम प्रेझेंट असतो, म्हणजे हे सिलोमेट आहेत. जर्म लेयर हे 3ही डेव्हलप झालेले असतात त्यांच्यामध्ये, म्हणजे ते ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. आणि सेगमेंटेशन यांच्यामध्ये दिसत नाही, म्हणजे सेगमेंटेशन कसं आहे यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया. अत्यंत महत्त्वाचं फीचर, त्याला मी इम्पॉर्टंट फीचर असं नाव देतो, की हे जे इकायनोडर्मॅटा आहेत यांच्यामध्ये एक स्पेशल सिस्टम प्रेझेंट असते, त्याला आपण म्हणतो वॉटर वॅस्क्युलर सिस्टम. बघा नेक्स्ट आपण पॉईंट नंबर 9 पुढे कंटिन्यू करतोय. यस, इम्पॉर्टंट फीचर म्हणतो मी, इम्पॉर्टंट फीचर, यांच्याबद्दल तुम्हाला हे फीचर विसरता येणार नाही. आणि इम्पॉर्टंट फीचरमध्ये मी म्हणेल की वॉटर वॅस्क्युलर सिस्टम प्रेझेंट असते. यस, इकायनोडर्मॅटा कंटेन वॉटर वॅस्क्युलर सिस्टम, वॉटर वॅस्क्युलर सिस्टम, लक्षात ठेवायचं आहे. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असते? वॉटर वॅस्क्युलर सिस्टम प्रेझेंट आहे. स्पॉन्जेस शिकवले बाळांनो, त्यांच्यामध्ये काय असते? वॉटर कॅनल सिस्टम असते. वॉटर कॅनल सिस्टम इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्पॉन्जेस आणि वॉटर वॅस्क्युलर सिस्टम इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इकायनोडर्मॅटा, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सर मग ही वॉटर कॅनल सिस्टम कशाला मदत करते? तर वॉटर वॅस्क्युलर सिस्टम हेल्प फॉर, कशाला मदत करते? तर ही मदत कशाला करते बघा, पुढे मी लिहितोय, 3 गोष्टीसाठी मदत करते. वॉटर वॅस्क्युलर सिस्टम हेल्प फॉर फर्स्ट वन रिस्पिरेशनसाठी, एक्सचेंज ऑफ गॅसेस करण्यासाठी मदत करते. सेकंड वन लोकोमोशन म्हणजे या ॲनिमलची हालचाल होण्यासाठी मदत करते. आणि थर्ड वन कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, लक्षात ठेवायचं. हे 3ही पॉईंट लक्षात ठेवायचे, म्हणजे रिस्पिरेशनसाठी मदत करते वॉटर वॅस्क्युलर सिस्टम, त्याचसोबत लोकोमोशन हालचाल करण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, आणि फूड कॅप्चर आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ही सिस्टम मदत करते, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण आता वेगवेगळ्या सिस्टम पाहतो. तर या वेगवेगळ्या सिस्टममध्ये मी फर्स्ट पॉईंट इथं सांगत आहे की याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे, लक्षात ठेवायचं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम, तर डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल जर पाहिलं इकायनोडर्मॅटाला, तर लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट आहे. आणि कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये माउथ हे वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे, आणि ॲनस जर पाहिलं तर ॲनस हे डॉर्सल साईडला प्रेझेंट असतं,
डॉर्सल साईड. ह्युमनमध्ये पण अशाच साईडनं आपण रिप्रेझेंट करतो माउथ. दिस वन इज द वेंट्रल साईड आणि ही डॉर्सल साईड आहे. तर माउथ हे वेंट्रल साईडला आहे आणि ॲनस डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच सोबत आपण डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर आपण जर रिस्पायरेटरी सिस्टमचा विचार केला, रिस्पायरेटरी सिस्टम, तर रिस्पायरेटरी सिस्टममध्ये बाळांनो यांच्यामध्ये डर्मल ब्रँकाय प्रेझेंट असतात. डर्मल ब्रँच प्रेझेंट असतात. डर्मल ब्रँच. ओके, डर्मल ब्रँच किंवा याला आपण म्हणतो ट्यूब फीट. लक्षात ठेवायचं इथं, और ट्यूब फीट लक्षात ठेवायचं. ट्यूब फीट, डर्मल ब्रँचेस किंवा ट्यूब फीट म्हणजे याच्या बॉडीवर छोटे छोटे पोअर्स असतात म्हटलं तरी चालेल. इंटरनल एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर हे वॉटर वॅस्क्युलर सिस्टम वॉटर मूव्ह करत असताना गॅसियस एक्सचेंज करायला मदत करतं. तर कशा प्रकारे अजून एकदा डायग्राम मी पुढे डायग्राममध्ये सांगतो मी. नेक्स्ट यानंतर आपण एक्सक्रिटरी सिस्टम. एक्सक्रिटरी सिस्टम. एक्सक्रिटरी सिस्टमला कोण मदत करतं, तर सेम स्ट्रक्चर मदत करतं. याला आपण म्हणतो डर्मल ब्रँच. डर्मल ब्रँच किंवा यालाच आपण म्हणतो ट्यूब फीट. ट्यूब फीट लक्षात ठेवायचं. डर्मल ब्रँच किंवा याला ट्यूब फीट म्हणतो. आता याचं इकायनोडर्मॅटाचं मोस्ट फेमस एक्झाम्पल म्हटलं तर स्टारफिश हे याचं फेमस एक्झाम्पल आहे. मग स्टारफिशची जर डायग्राम पाहिली तर अशा प्रकारे आपल्याला स्टारफिशची डायग्राम पाहायला भेटते. हा अशा प्रकारे हा स्टारफिश आहे, बरोबर. अशा प्रकारे स्टारफिश आहे आणि या स्टारफिशमध्ये अशा प्रकारे ह्या ट्यूब फिट्स प्रेझेंट असतात. अशा प्रकारे या ट्यूब फिट्स प्रेझेंट असतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही हे स्टारफिशचे याला फूट म्हणू शकतो आपण स्टारफिशचे. आणि या फूट जर आपण पाहिले तर हे कॅल्कॅरियस सेलपासून तयार झालेले असतात आणि यांच्या सरफेसवर अशा ओपनिंग्स प्रेझेंट असतात इथे. याला ट्यूब फिट म्हणतो. आणि या ट्यूब फिट वॉटर मूव्ह होत असताना काय तर एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा एक्सक्रेटरी मटेरियल बाहेर टाकण्यासाठी हे मदत करतात. लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. यस, स्टारफिश आहे. स्टारफिश जर तुम्ही गोव्याला वगैरे फिरायला गेलात ना तर समुद्राच्या कडेनं फिरत असताना तुम्हाला स्टारफिश तिथं दिसू शकतात. लक्षात ठेवायचं तिथं पडलेले. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. बघूया आपण एक्झाम्पलमध्ये त्याला काय म्हणतो नेमकं. तर इम्पॉर्टंट फीचर जे इकायनोडर्मॅटामध्ये प्रेझेंट आहे तर ते फीचर मी इथं म्हटलं की यांच्याकडे एक सिस्टम प्रेझेंट आहे बाळांनो. ती कोणती सिस्टम आहे तर वॉटर वॅस्क्युलर सिस्टम प्रेझेंट आहे. आणि ही वॉटर वॅस्क्युलर सिस्टम मदत करते रिस्पिरेशनसाठी, लोकोमोशनसाठी आणि फूड कॅप्चर आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करते. डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे. माउथ वेंट्रल साईडला आहे, ॲनस डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर रिस्पायरेटरी सिस्टम. रिस्पायरेटरी सिस्टममध्ये डर्मल ब्रँच किंवा ट्यूब फिट आहेत. एक्सक्रिटरी सिस्टममध्ये पण हेच डर्मल ब्रँच किंवा ट्यूब फिट हे मदत करतात. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर आपण एक्सक्रिटरी सिस्टम नंतर आपण पुढे कंटिन्यू करू. अजून वेगवेगळ्या ज्या सिस्टम आपण पाहत असतो. तर नेक्स्ट सिस्टम आहे CVS, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम. आणि कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम इट इज रिलेटेड विथ हार्ट. मग कोणत्या टाईपची सर्क्युलेटरी सिस्टम याच्यामध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट आता बघा किती नंबरचा पॉईंट होता. ओके, नेक्स्ट 14 नंबर टाकतो मी इथं. चुकला असेल तर करेक्ट करा. बघा तर आपण पुढे कंटिन्यू करू की याच्यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम कशी आहे. याला मी CVS म्हणतो, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम. तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. कोणती सिस्टम प्रेझेंट आहे रे बाळा? ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. लक्षातच ठेवायचं आहे. ॲनिलिड आणि कॉर्डेट सोडता, ॲनिलिड्स आणि कॉर्डेट सोडता बाकीचे जेही फायलम आहेत ज्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. मग आर्थ्रोपोडा असतील, मोलुस्का असतील, यानंतर इकायनोडर्मॅटा असतील, यांच्यामध्ये काय आहे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. हेमिकॉर्डेट असतील, पुढे शिकायचेत, त्यांच्यामध्ये पण ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. काही एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, पण लक्षात ठेवायचं. प्लॅटीहेल्मिंथमध्ये तर प्लॅटीहेल्मिंथपर्यंत जे पहिले पाच फायलम आहेत यांच्यापर्यंत तर सर्क्युलेटरी सिस्टम डेव्हलपच झालेली नाही आहे.
ज्यांच्यामध्ये डेव्हलप झाली आहे, आर्थ्रोपोडा असेल, मोलुस्का असेल, एकायनोडर्मेटा असेल, हेमिकॉर्डेटा असतील, यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे आणि ॲनिलिड्स आणि कॉर्डेट यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. ओके, तर CVS कशी आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये जे ब्लड असतं, यांच्यामध्ये जे ब्लड आहे तर हे ब्लड कलरलेस असतं. ब्लड कसं आहे, कलरलेस आहे. याचा अर्थ काय असतो बाळांनो, यांच्यामध्ये हिमोग्लोबिन अब्सेंट असतो. हिमोग्लोबिन अब्सेंट आहे. बस झालं एवढी इन्फॉर्मेशन. नेक्स्ट यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. CNS सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम जर पाहिली यांच्यामध्ये तर गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड यांच्याकडे प्रेझेंट असतो. गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड यांच्याकडे प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड यांच्याकडे प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं. लक्षात येईल सर्वांच्या. गँग्लियनच्या फॉर्ममध्ये हे यांची नर्वस सिस्टम प्रेझेंट असते आणि ती वेंट्रल कॉलममधून ती पास झालेली असते. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर आपण पुढे पाहतो स्केलेटल सिस्टम. स्केलेटल सिस्टम जर आपण यांच्याकडे पाहायचं म्हटलं तर स्केलेटल सिस्टममध्ये आपण म्हणतो यांच्यामध्ये एंडोस्केलेटन प्रेझेंट आहे. एंडोस्केलेटन प्रेझेंट आहे आणि एंडोस्केलेटन हे कॅल्कॅरियस ऑसिकल्सपासून तयार झालेलं आहे. एंडोस्केलेटन कशापासून, कॅल्कॅरियस ऑसिकल्सपासून तयार झालेलं आहे. कॅल्कॅरियस ऑसिकल्स लक्षात ठेवायचे, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. आणि लक्षात ठेवायचे की हे जे कॅल्कॅरियस ऑसिकल्स आहेत म्हणून यांना आपण स्पायनी बॉडी पण म्हणू शकतो. स्पायनी स्किन किंवा आपण याला बॉडीली म्हणू शकतो. काय आहे, स्पायनी बॉडी यांच्याकडे प्रेझेंट असते. स्केलेटल सिस्टम. यानंतर एंडोक्राईन सिस्टम जर पाहिली आपण, एंडोक्राईन सिस्टम, तर एंडोक्राईन सिस्टम बाळांनो यांच्यामध्ये अब्सेंट असते. एंडोक्राईन सिस्टम काय आहे, अब्सेंट आहे. म्हणजे वेगवेगळ्या ग्लँड ज्या असतात तर त्या डेव्हलप झालेल्या नसतात. CVS कशी आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. CNS गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड आहे. स्केलेटल सिस्टम ही एंडोस्केलेटल आहे. कॅल्कॅरियस ऑसिकल्स प्रेझेंट आहेत आणि स्पायनी स्किन किंवा बॉडी प्रेझेंट असते. एंडोक्राईन सिस्टम यांच्यामध्ये अब्सेंट आहे. नेक्स्ट लास्ट सिस्टम जी अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक फायलममध्ये ती म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला विसरता येणार नाही. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बघा बाळांनो पुढे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टमबद्दल जर आपण माहिती घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये याचे जे मेंबर आहेत तर हे युनिसेक्सुअल असतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये इकायनोडर्मेटाचे जे मेंबर आहेत हे कसे आहेत, युनिसेक्सुअल आहेत. युनिसेक्सुअलचाच अर्थ काय आहे बाळांनो, हे डायोसियस आहेत. डायोसियस. आणि डायोसियसचाच अर्थ काय आहे बाळांनो, तर यांच्यामध्ये जे सेक्स आहेत मेल आणि फिमेल आर सेपरेट. लक्षात ठेवायचे मेल आणि फिमेल काय आहे यांच्यामध्ये सेपरेट आहे. म्हणजे हे डायोसियस मेंबर आहेत. सेकंड पॉईंट आपण पाहूया यांच्यामध्ये की सेक्सेस सेपरेट आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन जर आपण यांच्यामध्ये पाहिलं तर असेक्सुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे बाळांनो. असेक्सुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे. नेक्स्ट यानंतर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे. प्रेझेंट आहे याचा अर्थ कसं होतं, हे बाय फॉर्मिंग गॅमेट्स. हे गॅमेट्स तयार करतात आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन घडवून आणतात. बाय फॉर्मिंग गॅमेट्स तयार करून सेक्सुअल रिप्रोडक्शन दाखवतात. नेक्स्ट आपण पुढचा पॉईंट इथे पाहूया की फर्टिलायझेशन. गॅमेट तर तयार झाले, मग फर्टिलायझेशन इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, तर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन हे पाण्यामध्ये होतं. फर्टिलायझेशन तर हे कसं आहे, एक्सटर्नल आहे. लक्षात ठेवायचं एक्सटर्नल. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. त्यानंतर याची जर डेव्हलपमेंट पाहिली, डेव्हलपमेंट बाळांनो यांच्यामध्ये लार्वा तयार होतो, म्हणून डेव्हलपमेंट ही यांच्यामध्ये इनडायरेक्ट आहे.
काही मेंबर आहेत जे डायरेक्ट दाखवतात, पण मोस्टली इनडायरेक्ट डेव्हलपमेंट यांच्यामध्ये दिसते. म्हणजे लार्वा हा डिफरंट असतो अडल्टपेक्षा. हे आपल्याला प्रत्येक फायलममध्ये मी सांगितलेलं आहे. डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमबद्दल सांगितलं, हे युनिसेक्स्युअल आहेत म्हणजे डायोसियस आहेत म्हणजे सेक्सेस सेपरेट आहेत. असेक्सुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे. बाय फॉर्मिंग द गॅमेट, हे फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल आहे म्हणजे वॉटरमध्ये फर्टिलायझेशन होतं. आणि डेव्हलपमेंट कशी आहे यांची, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. व्हॉट आर द एक्झाम्पल, लास्ट पॉईंट असतो एक्झाम्पल. मग इकायनोडर्मॅटाचे एक्झाम्पल कसे आहेत, तर बघू आपण इकायनोडर्मॅटाचे एक्झाम्पल कसे आहेत. नेक्स्ट लास्ट पॉईंट आपण पाहतोय, एक्झाम्पल. आता एक्झाम्पलमध्ये आपण ट्रिक जी असते आपली नेहमीचीच, ईशा आणि आशा, ईशा आणि आशा ओबामाच्या कझन्स. कझन म्हणजे काय रे, चुलत बहिणी, बरोबर ना. ओके, ईशा अँड आशा ओबामाच्या कझन्स. आता काय आहे ईशा फॉर, एक तर लक्षात ठेवायचं इकायनोडर्मॅटासाठी ट्रिक आहे. ओके, तर ईशापासून काय तयार होतं, तर ईशापासून आहे इचिनस किंवा इकायनस. इकायनस लक्षात ठेवायचं आहे. आणि इकायनसला आपण काय म्हणतो, तर इकायनसचं कॉमन नेम आहे सी अर्चिन. लक्षात ठेवायचे, सी अर्चिन हे याचं कॉमन नेम आहे. ईशा फॉर इकायनस, सी अर्चिन. आणि फॉर अँटीडॉन, आणि फॉर अँटीडॉन. आणि अँटीडॉन कोण आहे, तर लक्षात ठेवायचं आहे सी लिली. ओके, अँटीला लिली फ्लावर आवडतात असं लक्षात ठेवायचं. अँटीडॉन, सी लिली हे आपण लक्षात ठेवू शकतो. आशा फॉर ॲस्टेरियाज. ॲस्टर्स, ॲस्टरचा अर्थ असतो स्टार सेफ. सेल सायकल आणि सेल डिव्हिजनमध्ये जे मायटोटिक स्पिंडल तयार होतात तर तिथं ॲस्टर फॉर्मेशन होतं. आणि हे ॲस्टर कसे असतात, तर स्टार सेफ असतात. त्याच्यावरून हे नाव लक्षात आलं पाहिजे. आशा फॉर ॲस्टेरियाज. आणि ॲस्टेरियाज हे काय आहे, तर हा आहे स्टारफिश. फेमस एक्झाम्पल आहे याचं इकायनोडर्मॅटाचं, स्टारफिश. ओबामा फॉर काय आहे, तर ओबामा फॉर ऑफ युरा. ऑफ्युरा लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑफ्युरा याचं जे कॉमन नेम आहे तर ते आहे ब्रिटल फिश. लक्षात ठेवायचं आहे ब्रिटल फिश. ओबामा, ओफ्युरा ब पासून ब्रिटल फिश, ओबामा हे दोन्ही वर्ड उचलायचे लक्षात ठेवण्यासाठी. आणि कझन्स फॉर कुकुमॅरिया. कझन्स कुकुमॅरिया. तर कुकुमॅरियाचं जे कॉमन नाव आहे तर ते आहे सी कुकुंबर. सी कुकुंबर. या ट्रिकसोबत तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पाठ होऊ शकतं, विसरू शकतं. जर ट्रिक लक्षात ठेवल्या तर हे कायमचं लक्षात राहील. ईशा आणि आशा ओबामाच्या कझन्स. ईशा फॉर इचिनस, सी अर्चिन. आणि फॉर अँटीडॉन, सी लिली. आशा फॉर ॲस्टेरियाज, स्टारफिश. ओबामाच्या ऑफ्युरा, ब्रिटल फिश. आणि कझन्स कुकुमॅरिया, सी कुकुंबर. लक्षात येते. अशा प्रकारे इथं आपण फायलम इकायनोडर्मॅटा कंप्लीट केलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये फायलम हेमिकॉर्डेटा पुढे कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच.